सचिनजी कल्याण शेट्टी. अध्यक्ष महोदय, आज या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी मला संधी दिलात, मी आपला आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या पुरवणी मागणीवर चर्चा करत असताना बाब क्रमांक 31 पोस्ट क्रमांक 27 या आपल्या शासनाने अध्यक्ष महोदय मागील हा 1.5 वर्ष असेल, त्याच्या अगोदरचा 2.5 वर्ष असेल, आपला शासन हा बळीराजाच्या पाठीशी राहणारा शासन म्हणून आपल्या शासनाची ओळख आहे. आपलं सरकार काम करत असताना शेतकऱ्यांना बळीराजाला केंद्रबिंदू मानून हा सरकार आपला काम करत असतो. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलात मागील काळामध्ये वीज बिल माफ असेल, 7 HP वरील मोटारींचं वीज बिल मोफत असेल, कर्जमाफी असेल, सोलर पंप देणं असेल, दिवसा वीज द्यायचं प्रमाण असेल, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनाची घोषणा करणे असेल, मागील 4 वर्षामध्ये सर्वाधिक पीक विमा अतिवृष्टीचे पैसे आपल्या शासनाने दिले. अध्यक्ष महोदय, इतिहासातील सर्वात जास्त 1000 कोटीचे यांत्रिकीकरण या आपल्या सरकारने केलं. PM किसानचा हप्ता दिला, राज्य शासनाचा केंद्र शासनाचा दोघांचा मिळून. पूर्वीच्या तुलनेने हमी भाव केंद्रे जास्त उघडले, खरेदी जास्त केली, ऊसाची FRP वाढवली, खूप साऱ्या गोष्टी आपल्या सरकारने या बळीराजासाठी केल्या. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना आपण जर मागील साधारण 4 वर्षाचे पीक विम्याची जर रक्कम आपण तपासलेत तर आपल्या लक्षात येईल 2021 ला 3708 कोटी, 2022-23 ला 4174 कोटी, 2023-24 ला 8569 कोटी आणि 24-25 ला 4904 कोटी इतकी भरपाई या सरकारने बळीराजाच्या नुकसान भरपाई पोटी दिली. पण अध्यक्ष महोदय, आजचा ह्या वर्षीचा जर आपण बघितला तर फक्त 1623 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळाले. त्यातील ही 700 जवळपास 900 कोटी रुपये हे एका जिल्ह्याला गेले आणि उर्वरित महाराष्ट्र हा 729 कोटीमध्ये विभागला गेला. आपलं शासन हे बळीराजाच्या पाठीशी राहणारं शासन अशी ओळख असताना, एवढी सगळे कामं करत असताना अध्यक्ष महोदय, ह्या 5 पैकी जे 4 ट्रिगर जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मध्ये आपण बदल करण्यात आले, माझी आपल्या मार्फत सरकारला कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की कुठंतरी ह्या गोष्टीचा नोंद व्हावा की हे 4 ट्रिगर, हे 4 निकष बदलले आणि पीक विम्याची रक्कम ही जवळपास 25% आत मागील 4 वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी झाली. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं हे 4 ट्रिगर काय होते, 4 निकष काय होते, ह्या 4 निकषामध्ये अध्यक्ष महोदय, पाऊस खोळंबला, पेरणी नाही झाली आणि 25% पेरणी झालीच नाही, 25% पेक्षा जास्त पैसे, 25% पर्यंत पैसे ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण मंडळात जमा व्हायचे. अध्यक्ष महोदय, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आली, पेरणी झाल्यानंतर पावसाने ओढ दिला आणि पिकाची उगवण जर नीट झाली नाही, अशा परिस्थितीमध्ये सरासरी उत्पादन क्षमतेच्या 50% पेक्षा कमी जर अंदाज आला तर त्याही वेळी 25% अग्रहण पूर्ण मंडळाला दिलं जायचं. जेव्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती यायची, अतिवृष्टी व्हायची, गारपीट व्हायचा, अशा वेळी सुद्धा 72 तासाच्या आत तक्रार केलं तर त्यावेळी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हायची. ह्या 4 निकष रद्द केल्यामुळं ही रक्कम ही 4 पटीला येऊन थांबलेली आहे, 25% पेक्षा आत येऊन थांबलेले. तर अध्यक्ष महोदय, मी कृषी मंत्री, माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की एवढं सगळं आपण शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे, मागील 4 वर्षे भरभरून दिलेलं आहे, पण केवळ हे 4 ट्रिगर आपण रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई ह्यावेळी त्या प्रमाणात मिळालेलं नाही. मला आपल्याला विनंती आहे की हे 4ही निकष, 4ही ट्रिगर परत चालू करावं, जेणेकरून बळीराजाच्या पाठीशी राहणारा हे शासन ही आपली ओळख कायम राहील. मी अशी विनंती करतो सरकारला आणि मला बोलण्याला परवानगी दिली. आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय